नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण नुकताच नाउनचे 4 पार्ट अपलोड केलेले आहेत। आज आपण प्रोनाउन बद्दल पाहणार आहोत। प्रोनाउनचे अतिशय महत्त्वाचे जे नियम आहे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, जे की आपल्याला समोरच्या टॉपिक्सला रिलेटेड टॉपिक असेल, कारण प्रोनाउनशिवाय समोरच्या गोष्टीच होत नाही, आहे की नाही। मग प्रोनाउनचा उपयोग कशा पद्धतीने आपण करत असतो वाक्यामध्ये, या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। प्रोनाउनचे पार्ट किती असतात, कोणत्या पार्टचा उपयोग कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे, सर्व गोष्टी आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण चालू करूया आपल्या लेक्चरला। पहा, लक्ष द्या, आज आपण काय पाहणार आहोत तर प्रोनाउन पाहणार आहोत। प्रोनाउन म्हणजे होते सर्वनाम। सर्वनाम, ओके। आता नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो तर सर्वनाम म्हणत असतो। तसंच मराठीमध्ये जे आहे तेच इंग्लिशमध्ये, परंतु इंग्लिशचे नियम जे आहे थोडेसे चेंज असतात विद्यार्थी मित्रांनो, ते समजणं आवश्यक आहे। मी काय म्हटलं, प्रोनाउन म्हणजे काय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो, प्रोनाउन म्हणत असतो। वेगवेगळ्या व्याख्या आहेत, जसं की नामाचा पुन्हा पुन्हा उल्लेख टाळण्यासाठी आपण जो शब्द वापरत असतो त्याला प्रोनाउन म्हणत असतो। अशा 2-4 व्याख्या आपल्याला पेपरमध्ये जनरली विचारत नाहीत, ओके। तर आपल्याला व्याख्या फक्त समजून घेणं आहे। पाठ जरी नाही झाली तरी काही हरकत नाही, व्याख्या समजून घ्या। जर मी एकच नाव परत त्या दुसऱ्या व्याख्याचा अर्थ काय आहे, जर मी एकच नाव परत जर घेत राहिलो, बरोबर आहे, तर कुठेतरी ते ऑड वाटते। म्हणून त्याच्यासाठी आपण त्याच्या जागेवर काय करत असतो तर प्रोनाउन वापरत असतो। कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो। जर मी म्हटलं, एक उदाहरण देतो, रेणू इज अ हाऊस वाईफ, she is a good girl। अशा पद्धतीने मी म्हटलं, रेणू इज अ गुड वुमन, गुड गर्ल, जे बी आहे असं म्हटलं आपण। आता त्याच्या जागेवर आपण वुमन बी घेऊ शकतो, वुमन करू, ओके, वुमन। मग लक्ष द्या, रेणू हा आपण नाव पहिल्यांदा वापरलेला आहे, ओके। रेणू हा नाव आपण कसं वापरलेलं आहे तर पहिल्यांदा वापरलेलं आहे, परंतु याच नामाचा इथं जर आपण परत उल्लेख केला, जसे मी म्हटलं रेणू इज अ हाऊस वाईफ, रेणू इज अ गुड वुमन, तर या नावाचा पुन्हा आपण उल्लेख किती वेळा उल्लेख करणार, आहे की नाही। मग ते उल्लेख टाळण्यासाठी आपण काय करत असतो, या नावाच्या जागेवर आपण इथं शी, मुलगी असेल तर शी घेतो, मुलगा असेल तर ही घेतो, बरोबर आहे। छोटं बाळ असेल, आपल्याला जेंडर माहित नसेल तर त्याच्यासाठी इट घेत असतो, एखादी वस्तू असेल तर इट घेत असतो। मग ह्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला पाहत असतो। मग लक्ष द्या, हा शी काय, ही शी काय झालेला आहे, हे शी झालेला आहे प्रोनाउन, ओके, क्लिअर आहे। प्रोनाउन तुम्हाला माहित असतील। मग त्याच्यामध्ये आय, वी, यू, दे जे बी आहे तर ते प्रोनाउन आहेत। आता प्रोनाउनचे आपले पार्ट पडतात, ओके, तर ते पार्ट अतिशय महत्वाचे आहे। तर आपण आता याच्या बाद पहिला प्रोनाउनचा पार्ट पाहणार आहोत, ओके। हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल। पहिला पार्ट पाहणार आहोत आपण पर्सनल प्रोनाउन। पर्सनल प्रोनाउन, पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय, लक्ष द्या, याला म्हणत असतो आपण व्यक्तिवाचक सर्वनाम, व्यक्तिवाचक सर्वनाम, ओके। मग लक्ष द्या, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा मग वस्तूबद्दल आपण जे प्रोनाउन वापरतो त्याला पर्सनल प्रोनाउन आपण म्हणत असतो। जसं की मी आत्ताच वापरलेला आहे, रेणू इज अ हाऊस वाईफ, शी इज अ गुड वुमन। अशा पद्धतीने जर वापरलं तर शी काय झालं, त्याच्यामधलं पर्सनल प्रोनाउन झालेलं आहे, ओके। मग पर्सनल प्रोनाउनचा एक चार्ट असतो विद्यार्थी मित्रांनो, तो चार्ट समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे। चला तर मग आता मी तुम्हाला त्या चार्ट बद्दल थोडीशी माहिती सांगून देतो, म्हणजे ती अतिशय महत्वाची माहिती असेल, ओके, क्लिअर आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण हा चार्ट पाहणार आहात। पहा, लक्ष द्या, हे चार्ट अतिशय महत्वाचा चार्ट आहे, जे की पर्सनल प्रोनाउनचा चार्ट आहे, अतिशय महत्वाचा आहे। याच्या बेसिसवर बरेचसे तुम्ही एरर बेसिसवरचे सर्व काही क्वेश्चन सोडू शकता डेली लाईफमध्ये। आपल्याला अतिशय आवश्यक हा चार्ट आहे, ओके। तर समजून घ्या, मी चार्ट तुम्हाला पहिले समजून सांगतो कशा पद्धतीचा आहे। पहा, लक्ष द्या, हे आहे सब्जेक्टिव्ह केस, ओके। हा काय सब्जेक्टिव्ह केस, हा आहे ऑब्जेक्टिव्ह केस, ओके। हा आहे पॉझिटिव्ह केस आणि हा रिफ्लेक्सिव्ह केस। आता हे केसेसबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो, लक्ष द्या सर्वप्रथम। आता लक्ष द्या, 3 पर्सन असतात, म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, याला विभक्ती सुद्धा म्हणत असतो, बरोबर आहे।
तर लक्ष द्या आपल्याला कशा पद्धतीनं त्याला वापर करायचा आहे. पहा मी तुम्हाला एकदा समजून सांगतो. फर्स्ट पर्सन म्हणजे काय? फर्स्ट पर्सन म्हणजे काय? जो व्यक्ती बोलत आहे त्याला आपण फर्स्ट पर्सन म्हणतो. आपल्याला व्याख्येनुसार नाही जायचं, परंतु हे समजून घ्या आपल्याला कशा पद्धतीनं बोलायचं आहे. जो व्यक्ती बोलतो तो फर्स्ट पर्सन, सरळ सरळ. जो व्यक्ती ऐकतो तो सेकंड पर्सन. ओके, जो व्यक्ती ऐकतो तो काय? सेकंड पर्सन. आणि दोघं मिळून, आपण दोघं मिळून जर तिसऱ्याबद्दल बोलत असेल, आपण दोघं मिळून जर आपण तिसऱ्याबद्दल बोलत असेल त्याला आपण म्हणत असतो थर्ड पर्सन. पर्सन क्लिअर झाले? हे पर्सन आहेत इथं. फर्स्ट पर्सन, हा सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. थर्ड पर्सनमध्ये येते ही, शी, इट, दे आणि किंवा मग एखादं नाव येते. ओके, ही, शी, इट, दे किंवा मग एखादं नाव घेऊन आपण बोलत असतो. जसं की राहुलने ते काम केलं. ओके, मग अशा पद्धतीने आपण त्या राहुलबद्दल बोललेलो आहोत. तर याला काय म्हणत असतो आपण? याला म्हणत असतो पर्सन्स. ओके, तर फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन अशा पद्धतीनं आपण बोलत असतो. लक्ष द्या. आता हा सब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय? सब्जेक्टिव्ह केस म्हणजे ही जी लाईन आहे सब्जेक्टिव्ह केस, तर हे नेहमी कर्त्याच्या जागेवर येईल. ही जी लाईन आहे ही नेहमी कशी येईल? तर कर्त्याच्या जागेवर येईल. जसं की आय प्ले क्रिकेट. मी जर म्हटलं आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो, मी क्रिकेट खेळतो, तर खेळणारा कोण आहो? मी आहो. बरोबर आहे की नाही? खेळणारा कोण? मी क्रिकेट खेळत आहे, तर हे खेळणारा मी आहो म्हणजे मी काय झालो? त्या वाक्याचा कर्ता झालेला आहो. अशा पद्धतीनं आपण ही जी लाईन आहे ही लाईन येईल कर्त्याच्या जागेवर. समजलं? ही सब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय. आता ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय? लक्ष द्या. हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे. ऑब्जेक्टिव्ह केस ही समजणं महत्त्वाचं आहे, कारण ऑब्जेक्ट बऱ्याचशा वाक्यामध्ये असते. ओके, मग लक्ष द्या. हे जे प्रोनाउन्स आहेत हे ऑब्जेक्टिव्हच्या जागेवर पण येतात. मग मी म्हटलं मी, अस, यू, हिम, हर, इट, देम. ओके, तर हे नेहमी जर ऑब्जेक्टच्या जागेवर येत असतील तर त्याला ऑब्जेक्टिव्ह केस आपण म्हणत असतो. जसं की मी म्हटलं आय टेल हिम, मी त्याला सांगितलं. आय टेल हिम. ओके, तर मी सांगितलं कोणाला? त्याला. तर तो काय झाला? ऑब्जेक्टिव्ह केस. ओके, समजलं? इथपर्यंत क्लिअर आहे? आता हे समजून घ्या, हे अतिशय महत्त्वाचं आहे. पॉझेसिव्ह केस. पॉझेसिव्ह केस म्हणजे काय? आता पॉझेसिव्ह केस बी आहे आणि पॉझेसिव्ह, हे पहा लक्ष द्या. या पॉझेसिव्ह केसमध्ये दोन पार्ट पडतात. एक आहे ॲडजेक्टिव्ह आणि एक आहे प्रोनाउन. पॉझेसिव्ह केसमध्ये दोन भाग पडतात. एक आहे ॲडजेक्टिव्ह आणि एक आहे प्रोनाउन. जर तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये माय आलं आणि तुम्हाला विचारलं तर तो प्रोनाउन आहे की ॲडजेक्टिव्ह आहे, तर तुम्ही काय करता? तुम्ही पाहत असता, तुम्ही हे एवढं चार्ट लक्षात नाही ठेवत. तुम्ही काय करता? डायरेक्ट क्लिक करता प्रोनाउनवर, परंतु तो प्रोनाउन नाही आहे. तो काय आहे? तो आहे ॲडजेक्टिव्ह. ओके, समजलं? मग हे ॲडजेक्टिव्ह कशा पद्धतीने येते हे सर्व गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. पहिले हे समजून घ्या. माय, आवर, युअर, हिज, हर, इट, देअर. ओके, हे काय झाले? तर ॲडजेक्टिव्ह झाले. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. मग पॉझेशन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवर आपला अधिकार असणे म्हणजे काय? पॉझेशन. मालकी हक्क असणे म्हणजे काय? पॉझेशन. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की या पेनवर माझा हक्क आहे, माझ्या मालकी हक्काची पेन आहे, यालाच काय म्हणत असतो आपण? पॉझेशन. ओके, मग मी म्हटलं दिस इज माय पेन, दिस इज माय पेन. आता हे झालं. लक्ष द्या. माय काय झाला? मग ॲडजेक्टिव्ह झालेला आहे. क्लिअर आहे? त्याच्यानंतर प्रोनाउन. आता पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणजे काय? ज्या वेळेस आपण म्हणतो ना, मी म्हटलं हे दिस पेन इज माईन, दिस पेन इज माईन म्हणजे ही पेन कोणाची आहे? माझी आहे. दोघांचा अर्थ एकच होत आहे. ओके, क्लिअर आहे? अशाच पद्धतीनं पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हसुद्धा असतो, पॉझेसिव्ह प्रोनाऊनसुद्धा असतो. परंतु आपल्याला एक्झाममध्ये जर विचारलं माईन काय आहे, तर तुम्हाला सांगता आला पाहिजे माईन हा प्रोनाऊन आहे. ओके, क्लिअर आहे? समजलं? हे कशा पद्धतीनं वापर करतात मी हे तुम्हाला सर्व काही क्लिअर करून देतो. एकदा चार्टवरची जागा संपली आपली, हे चार्ट एकदा समजावणं झालं की मी तुम्हाला संपूर्ण गोष्टी अतिशय डिटेल पद्धतीमध्ये कशा पद्धतीने त्याचा वापर करतात, कशा पद्धतीनं आपल्याला कोणतेही क्वेश्चन सोडवावे लागतात. ओके, यांचा वापर कशा पद्धतीनं, कोणता ॲडजेक्टिव्ह कधी येतो, हे सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार आहोत. ओके, याला म्हणतो आपण रिफ्लेक्सिव्ह केस. रिफ्लेक्सिव्ह केस म्हणजे काय? पहा, लक्ष द्या. आत्मवाचक विभक्ती त्याला म्हणत असतो आपण मराठीमध्ये. म्हणजे एखाद्या वेळेस माय सेल्फ म्हणजे माझ्याविषयी, युअर सेल्फ, आवर सेल्फ म्हणजे आपल्याविषयी, युअर सेल्फ. आता युअर सेल्फ बी होती आणि युअर सेल्फसुद्धा होते. एकवचनीसुद्धा आहे हे आणि अनेकवचनीसुद्धा आहे. इथं दुसरा काय येईल? तर युअर सेल्फ अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो. ओके, काही हे हरकत नाही. ओके, युअर सेल्फ अनेकवचनी असतील तर युअर सेल्फ असं म्हणत असतो. ओके, त्याच्यानंतर हिमसेल्फ म्हणजे त्याच्याविषयी. ओके, हर सेल्फ तिच्याविषयी म्हणजे
हे आपण आत्मवाचक म्हणजे स्वतःसाठीच केलेली गोष्ट राहते, त्याच्यासाठी आपण सांगत असतो. ओके, क्लिअर आहे. इट सेल्फ म्हणजे त्याच्या एखाद्या वस्तूविषयी किंवा मग एखादं लहान बाळ असेल त्याला इट म्हणून वापरत असतो आपण. हे कसं काय वापरतो हे सर्व गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर देमसेल्फ म्हणजे त्यांच्याविषयी अशा पद्धतीनं आपण हे म्हणत असतो. ओके, मायसेल्फ म्हणजे माझ्या स्वतःसाठी, स्वतः, ते स्वतः, आपण स्वतः असं म्हणत नसतो का आपण. तर हे आत्मवाचक सर्वनाम आहेत. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. हा चार्ट तुम्हाला समजला असेल, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला यायला नको. हा चार्ट पाठ करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला हा चार्ट कुठं महत्त्वाचा आहे, तर आपल्याला हा चार्ट जो बी आपण ज्या वेळेस डायरेक्ट इनडायरेक्ट पाहणार, ओके, डायरेक्ट इनडायरेक्ट पाहणार, त्याच्यानंतर डिग्री पाहणार, कुठंही सरळ ॲक्टिव्ह पॅसिव्ह झालं तिथंही हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. कारण ॲक्टिव्ह पॅसिव्ह जर मी म्हटलं, ॲक्टिव्ह पॅसिव्हमध्ये बी याचं काम पडते, आयचं मी करावं लागते, वीचं अस करावं लागते, आहे की नाही. मग ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे, म्हणून हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. हा चार्ट तुम्हाला समजला असेल. आता आपण समोरच्या भागाकडे वळूया. ओके, क्लिअर आहे. आता याच्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे नियम पाहणार आहोत, जे की प्रोनाउनच्या बेसिसवर असतील. ओके, तर हे जे रूल आहेत हे एरर बेसिसवर जे रूल आहे, अतिशय इम्पॉर्टंट रूल आहे. पहिला रूल आपण पाहू. ओके, पहा, रूल एकदम शॉर्टकट पद्धतीमध्ये देत असतो मी. जसं की लेट आहे किंवा पहा, लेट किंवा प्रिपोजिशन, लेट किंवा प्रिपोजिशन असेल वाक्यामध्ये, लेट किंवा प्रिपोजिशन असेल तर वाक्यात कधीही सब्जेक्टिव्ह केस येत नाही. सब्जेक्टिव्ह केस येत नाही. ओके, मग ही सब्जेक्टिव्ह केस कधीही वाक्यामध्ये येणार नाही. वाक्याची सुरुवात जर लेट किंवा प्रिपोजिशन होत असेल किंवा वाक्यामध्ये प्रिपोजिशन येत असेल, त्याच्यानंतर कोणतंही सब्जेक्टिव्ह केस येत असेल तर सब्जेक्टिव्ह केस येणार नाही, त्याच्यामध्ये एरर बनेल. ओके, मग केस येईल कोणती, एक तर येईल ऑब्जेक्टिव्ह केस, किंवा मग पजेसिव्ह केस. ओके, ऑब्जेक्टिव्ह केस येईल किंवा मग पजेसिव्ह केस येईल. पहा, एवढ्या शॉर्टकट नियम तुम्हाला समजलं पाहिजे, डोक्यात एकच गोष्ट क्लिक झाली पाहिजे. एवढ्या शॉर्टकट नियम तुम्हाला कोणत्याही लेक्चरमध्ये शिकवल्या जात नाही. मी एवढ्या शॉर्टकटमध्ये नियम शिकवलेला आहे. पहा, लक्ष द्या, काहीही लिहिण्याची गरज आहे का तुम्हाला, काहीही लिहिण्याची गरज नाही. एक्झामचा टाइम आहे, बस एवढं पाहिलं. लेट प्रिपोजिशन सब्जेक्टिव्ह केस वापरणार नाही. लेट प्रिपोजिशन आलं वाक्यात तर सब्जेक्टिव्ह केस वापरणार नाही. तर ऑब्जेक्टिव्ह केस वापरू शकतो आपण, पॉझिटिव्ह केस वापरू शकतो. कशा पद्धतीने वापरू शकतो मी सांगणार. ओके, तुम्ही फक्त लेक्चर पूर्णपणे क्लिअर करा. तुम्हाला काहीही जास्त मोठी नोट्स बनवण्याचं काम नाही, एकदम शॉर्टकट पद्धतीमध्ये मी तुम्हाला हे क्लिअर करून देणार आहोत. ओके, पहा, उदाहरण देतो. जर मी म्हटलं लेट शी प्ले द गेम, अशा पद्धतीचं वाक्य आहे. लेट शी प्ले द गेम म्हणजे तिला गेम खेळू दे. ओके, किंवा मग खेळू द्या, अशा पद्धतीचं वाक्य आहे. लेट शी प्ले द गेम. मग लक्ष द्या, लेट आहे, वाक्याची सुरुवात लेटने झालेली आहे. वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, लेटने झालेली आहे. त्याच्यानंतर येणारा केस पहा, मी तुम्हाला आता जी चार्ट दिला होता त्या चार्टमध्ये सब्जेक्टिव्ह केसमध्ये शी आलेला होता, बरोबर आहे. मग सब्जेक्टिव्ह केस जर येत असेल तर लेट किंवा प्रिपोजिशन नंतर आपण सब्जेक्टिव्ह केस वापरणार का, तर नाही वापरणार. नियम हा सांगतो की लेट किंवा प्रिपोजिशन नंतर सब्जेक्टिव्ह केस कधीही येत नाही. तर कोणता केस येऊ शकते, ऑब्जेक्टिव्ह केस येऊ शकते. ओके, किंवा पॉझिटिव्ह केस येऊ शकते. मग वाक्य कशा पद्धतीनं बरोबर होईल, लेट हर प्ले क्रिकेट किंवा मग गेम. लेट हर प्ले द गेम, तिला ते खेळ खेळू दे, अशा पद्धतीनं होते. ओके, क्लिअर आहे. हे वाक्य बरोबर होऊन इथं काय चुकलेलं आहे, कारण इथं सब्जेक्टिव्ह केस आहे. सब्जेक्टिव्ह केस आला तर लेट किंवा प्रिपोजिशन नंतर कोणत्याही प्रकारचा जर सब्जेक्टिव्ह केस येत असेल तर तिथं सब्जेक्टिव्ह केस कधीही येणार नाही. ओके, ऑब्जेक्टिव्ह केस येऊ शकते किंवा मग पॉझिटिव्ह केस येऊ शकते. आता हे झालं मी ऑब्जेक्टिव्ह केस बद्दल सांगितलं. कोणता, हे झालं ऑब्जेक्टिव्ह केस. ओके, याच्यावरून समजून घ्या. जर मी म्हटलं पॉझिटिव्ह केस कशा पद्धतीने होईल, तर लेट हर फ्रेंड प्ले द गेम.
अशा पद्धतीने हे वाक्य बरोबर होईल. आता लेट हर फ्रेंड म्हणजे तिच्या फ्रेंडला, आता तिच्या फ्रेंडवर अधिकार कोणाचा? हिचा आहे, म्हणजे याला पॉझिटिव्ह केस म्हणत असतो. मग पॉझिटिव्ह केस इथं आपण काय वापरणार? पॉझिटिव्ह केस आपण वापरू शकतो, म्हणजे पॉझिटिव्ह केस आपण इथं वापरू शकतो. क्लिअर आहे? नाही समजलं असेल तर आणखी एक उदाहरण देतो. जर मी म्हटलं लेट ही डू द डान्स, किंवा मग लेट ही डू द वर्क, लेट ही डू दिस वर्क, किंवा मग लेट ही डू द वर्क, अशा पद्धतीने हे वाक्य आहे. पण हे वाक्य आहे तर हे समजून घ्या की लेट किंवा प्रिपोजिशन नंतर, लेट किंवा प्रिपोजिशन नंतर, हे लेटचं वाक्य दिले आहे, प्रिपोजिशनचंही वाक्य देणार. ओके, लेट किंवा प्रिपोजिशन नंतर सब्जेक्टिव्ह केस येत असेल, मग इथं आहे सब्जेक्टिव्ह केस, ही काय झाला? सब्जेक्टिव्ह केस. तर लेट किंवा प्रिपोजिशन नंतर सब्जेक्टिव्ह केस येणार नाही, अशा पद्धतीने तिथं काय बनल? एरर बनल. तर वाक्य कशा पद्धतीने बरोबर होईल? जर मी म्हटलं हे वाक्य कशा पद्धतीने बरोबर होईल, तर लेट हिम म्हणजे त्याला, हिम म्हणजे काय? तो, हिम म्हणजे त्याला खेळू दे, आहे की नाही? लेट हिम डू द वर्क, किंवा मग डू धिस वर्क, अशा पद्धतीने वाक्य बरोबर होते. ओके, किंवा मग लेट हिज फ्रेंड, फ्रेंड असो फादर असो, डू धिस वर्क, डू द वर्क, अशा पद्धतीने हे वाक्य बरोबर होते. हा झाला ऑब्जेक्टिव्ह केस, हा झाला पॉझिटिव्ह केस. अशा पद्धतीने हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत खालचे. ओके, क्लिअर आहे? समजलं तुम्हाला? मग लेट किंवा प्रिपोजिशन नंतर वाक्याची सुरुवात जर होत असेल, लेट किंवा प्रिपोजिशन नंतर वाक्यामध्ये सब्जेक्टिव्ह केस कधीही आपण वापरत असतो विद्यार्थी मित्रांनो, तर ऑब्जेक्टिव्ह केस आपण तिथं वापरत असतो. क्लिअर आहे इथपर्यंत? काही प्रॉब्लेम? ठीक आहे. आता प्रिपोजिशन बद्दल सांगणार आहोत मी तुम्हाला. पहा, लक्ष द्या. 3ऱ्या क्रमांकाचं उदाहरण आहे या नियमावर. मग मी म्हटलं ही shouted at I, ही shouted at I अशा पद्धतीचं उदाहरण आहे. तो माझ्यावर ओरडला. ओके, ही shouted at I. मग लक्ष द्या, मी तुम्हाला सांगितलं होतं लेट किंवा प्रिपोजिशन नंतर वाक्यात कधीही सब्जेक्टिव्ह केस येत नाही. ओके, तर लक्ष द्या, ऍट हा काय आहे? प्रिपोजिशन आहे. ऍट नंतर हा सब्जेक्टिव्ह केस आहे, तर हे वाक्यामध्ये येईल का? नाही, वाक्यामध्ये येणार नाही. मग वाक्य कशा पद्धतीने बरोबर होईल? ही shouted at me, किंवा ही shouted at my friend. क्लिअर आहे? अशा पद्धतीनं आपण लेट किंवा प्रिपोजिशन नंतर कधीही सब्जेक्टिव्ह केस वापरत नाही, तर पॉझिटिव्ह केस वापरू शकतो आणि ऑब्जेक्टिव्ह केस आपण तिथं वापरू शकतो. क्लिअर आहे? हा नियम तुम्हाला क्लिअर झाला असेल. ओके, आता त्याच्यानंतरचा नियम क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, नियम क्रमांक आपण 2 पाहणार आहोत. आता लक्ष द्या, याच्यामध्ये काय दिलेलं आहे? जर वाक्याची सुरुवात कधीही, पहा लक्ष द्या, कधीही ऑब्जेक्टिव्ह केसने होत नाही. ऑब्जेक्टिव्ह केसने होणार का? नाही. मी काय म्हटलं? ऑब्जेक्टिव्ह केसने होणार नाही, हे समजण्यासाठी. ओके, ऑब्जेक्टिव्ह केसने होणार नाही, तर आपण इथं सब्जेक्टिव्ह केसने आपण वाक्याची सुरुवात करू शकतो, किंवा मग पॉझिटिव्ह केसने आपण वाक्याची सुरुवात करू शकतो. क्लिअर आहे? एवढा शॉर्टकट नियम मी दिलेला आहे. पहा लक्ष द्या, वाक्याची सुरुवात कधीही ऑब्जेक्टिव्ह केसने होत नाही. वाक्याची सुरुवात कधीही ऑब्जेक्टिव्ह केसने होत नाही, तर ती सब्जेक्टिव्ह केसने होऊ शकते, किंवा मग पॉझिटिव्ह केसने होऊ शकते. क्लिअर आहे इथपर्यंत? पहा, आता एक दोन उदाहरणं जर दिले तर तुम्हाला हे सूत्र समजून जाईल. मी पहा, जास्त मोठा सूत्र दिला का? एकदम शॉर्टकट सूत्र देत आहे, जे की तुम्हाला समजायला अतिशय सोपं आणि कमी वेळामध्ये तुम्ही हे सोडू शकता. अशा पद्धतीचेच रूल आहे, जास्त वेळ लागत नाही तुम्हाला, एकदम शॉर्टकट पद्धतीचे रूल आहे. तुम्हाला समजलं पाहिजे. मी काय म्हटलं? फक्त वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टिव्ह केसने होणार का? नाही, सब्जेक्टिव्ह केसने होईल, किंवा मग पॉझिटिव्ह केसने होईल. आपण केजेसचं पूर्ण काय
जे चार्ट होता ते पाहिलेला आहे, ते अतिशय महत्वाचा चार्ट आहे. एरर बेसिसवर आपल्याला क्वेश्चन येतात, म्हणून त्या पद्धतीने सोडवण्यासाठी मी ते चार्ट दिलेला आहे आणि ते चार्ट अतिशय महत्वाचा आहे. ओके, क्लिअर आहे, समजलं असेल तुम्हाला. आता उदाहरण देतो, त्याच्यावरून समजेल. जर मी म्हटलं हिम डज नॉट डू धिस वर्क, अशा पद्धतीचं उदाहरण, सोपं उदाहरण दिलेलं आहे. हिम डज नॉट डू धिस वर्क, त्याला, आता या वाक्याचं सेन्सच बनवून जाते, त्याला डज नॉट वर्क डू धिस, जे बी आहे, डू द वर्क. ओके, हिम डज नॉट डू द धिस वर्क, अशा पद्धतीने असते. लक्ष द्या. मग मी काय म्हटलं, हिम डज नॉट धिस वर्क. मग हे वाक्याची सुरुवात कशापासून होत आहे? या वाक्याची सुरुवात होत आहे ऑब्जेक्टिव्ह केसने. या वाक्याची सुरुवात कशापासून होत आहे? तर ऑब्जेक्टिव्ह केसने वाक्याची सुरुवात होत आहे. तर वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टिव्ह केसने कधीही होत नाही. ओके, क्लिअर आहे. मग हा हिम इथून काढावा लागेल आपल्याला. मग वाक्य कशा पद्धतीने बरोबर होईल? ही डज नॉट धिस वर्क. डज नॉट धिस वर्क. ओके, क्लिअर आहे, समजलं इथपर्यंत? त्याच्यानंतर आणखी एखादं उदाहरण, मी अँड माय फ्रेंड आर गोइंग टू पुसद. अशा पद्धतीचं वाक्य आहे. मी अँड माय फ्रेंड. मी म्हणजे काय होते? मला आणि माझा फ्रेंड पुसदला जात आहे. मला आणि माझा फ्रेंड पुसदला जात आहे. बरोबर आहे काय वाक्य? नाही. वाक्याची सुरुवात कधीही ऑब्जेक्टिव्ह केसने होत नाही, तर कशाने होऊ शकते? सब्जेक्टिव्ह केसने होऊ शकते. जसं की मी म्हटलं, आय अँड माय फ्रेंड आर गोइंग टू पुसद. ओके, मग हे वाक्य अजूनही चुकलेलं आहे. जर हे वाक्य अशा पद्धतीने जरी वाटलं तर हे वाक्य अशा पद्धतीने चुकलेलं होईल. कारण काय आहे? तर त्याचं एकमेव कारण आहे. ज्या वेळेस बी हे तिसऱ्या रूलमध्ये तुम्हाला समजून जाईल. हा एक नाउन आहे, हा एक व्यक्ती आहे, हा दुसरा व्यक्ती आहे. ओके, तर लक्ष द्या, ज्या वेळेस बी आपण कोणतेही काम करत असतो, जर व्यक्तीचं चांगलं काम होत असेल तर सुरुवात आपण दुसऱ्यापासून करतो. बरोबर आहे? आणि ज्यावेळेस आपण कोणत्याही प्रकारची गलती करतो तर स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. अशा पद्धतीचा एक नियम आहे. हे नियम पण आपण याच्या समोरच्या नियमामध्ये पाहणार आहोत. तर हे वाक्य आहे, लक्ष द्या. जर मी म्हटलं हे वाक्य इथं जर मी म्हटलं तर हे वाक्य कशा पद्धतीने बरोबर होईल? तर एररचा पार्ट एवढा राहील तुम्हाला दिलेला. ओके, मग तुम्हाला या पद्धतीने एरर ओळखावा लागेल. ओके, क्लिअर आहे? पहा, मग या वाक्याला तुम्हाला क्लिअर काय केलं? मी एक नियम इथं सांगितलेला आहे की मी म्हणजे सब ऑब्जेक्टिव्ह केस आपण इथं वापरणार का? नाही. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे माय फ्रेंड पहिले यायला पाहिजे. माय फ्रेंड, FRI फ्रेंड, अँड I are going to पुसद. अशा पद्धतीने हे वाक्य बरोबर होईल. क्लिअर आहे? समजलं आता तुम्हाला? आता हे समोरचा नियम आपण हे नियम इथं जे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे त्या समोरच्या नियमात क्लिअर करून घेऊ. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, रूल क्रमांक आपण 3 पाहणार आहोत. अतिशय महत्वाचा रूल आहे. पहा, लक्ष द्या. ज्या वेळेस आपण कोणती मिस्टेक करत असतो, ओके, मिस्टेक करत असतो, त्याच्यानंतर मिस्टेक क्राईम करत असतो, कोणताही क्राईम, किंवा मग आपल्याला कोणत्याही कारणासाठी आपल्याला गिल्टी फील होत असेल तर वाक्याची फॉर्मेशन कशा पद्धतीने घ्यायची आहे? मग फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन यानुसार आपल्याला घ्यावं लागते. मग फर्स्ट पर्सन पहिले वापरायचा की सेकंड पर्सन पहिले वापरायचा की थर्ड पर्सन पहिले वापरायचा, याच्याबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो. म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की वाक्यातून जर एखादा सेन्स येत असेल मिस्टेकचा, की वाक्यामध्ये कोणतरी मिस्टेक केलेली आहे, 3 व्यक्ती आहे, 2 व्यक्ती आहे, त्यांनी मिस्टेक केलेली आहे, तर वाक्याची सुरुवात कशा पद्धतीने होते, किंवा मग त्याच्यामध्ये आपल्याला कोणते प्रोनाउन आहे म्हणजे कोणते त्यांचे पर्सन्स आहेत ते वापरायचे आहे आपल्याला, तर हे समजलं पाहिजे. लक्ष द्या.
मग अशा पद्धतीचा सेन्स वाक्यातून येत असेल, जसं की मिस्टेक करण्याचा, क्राईम करण्याचा किंवा मग गिल्टी फील होण्याचा, अशा पद्धतीने ज्या वेळेस बी एखाद्या वाक्यातून सेन्स निघते त्यावेळेस फर्स्ट पर्सन पासून सुरुवात करायची, म्हणजे स्वतःपासून सुरुवात करायची की मी हे गलती केलेली आहे, मला ही ऍक्सेप्ट आहे, हे या वाक्याचं उदाहरण बनते. कारण त्याच्यानुसार आपल्याला सुरुवात लागते. फर्स्ट पर्सन वापरायला पहिले, नंतर सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन नंतर वापरायला. म्हणजे 1, 2, 3 ची फॉर्मेशन असली पाहिजे. कशा पद्धतीनं, ज्या वेळेस एखादी मिस्टेक असेल, क्राईम असेल किंवा मग गिल्टी केलेलं असेल वाक्यामध्ये, कशा पद्धतीनं पहा. जर मी म्हटलं असं वाक्य देतो, त्याच्यानंतर समजून जाईल तुम्हाला. He and I are guilty for this murder. He and I are guilty for this murder. या मर्डरसाठी आम्ही गिल्टी आहोत. ओके, अशा पद्धतीने जर वाक्य म्हटलं, अशा पद्धतीने वाक्य म्हटलं तर इथं लक्ष द्या, हे काय आहे, सेकंड पर्सन आहे, आपण पाहिलेलं आहे, पर्सनल चार्टमध्ये सर्व काही पाहिलेलं, आणि हा आहे फर्स्ट पर्सन. मग लक्ष द्या, ज्यावेळेस आपण कोणतंही क्राईम करल, या वाक्यामध्ये क्राईम झालेला आहे. ओके, मग ज्यावेळेस आपण क्राईम करल, मिस्टेक करल किंवा मग एखादी गिल्टी फील होईल आपल्याला, अशा वेळेस आपल्याला वाक्याची फॉर्मेशन कशा पद्धतीने घ्यावं लागेल, तर स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. मग एररचा बेसचा पार्ट कोणता आहे, हा आहे. I and he are guilty for this murder. अशा पद्धतीने हे वाक्याचा नियम बरोबर राहील. ओके, क्लिअर आहे, समजलं तुम्हाला काही प्रॉब्लेम या तिसऱ्या नियमात नाही. ओके, मग चौथा नियम बी याच्याशी रिलेटेड आहे, समजून घ्या. ज्या वेळेस बी एखादा अनेक वचनी, तिन्ही जर प्रोनाउन अनेक वचनी असतील, तीनही प्रोनाउन अनेक वचनी असतील, अनेक वचनी असतील, तर वाक्याची फॉर्मेशन कशा पद्धतीने राहील पहा, लक्ष द्या. अनेक वचनी असतील किंवा करतो मी याला, किंवा वाक्याचा सेन्स चांगला असेल तर वाक्याची फॉर्मेशन कशा पद्धतीने घेसर पहा, लक्ष द्या. एवढाच नियम आहे. वाक्याची फॉर्मेशन कशा पद्धतीने घेणार, इथं किंवा लिहून टाका. किंवा वाक्याची फॉर्मेशन घेत असताना 2, 3 आणि 1 अशा पद्धतीने घ्यायची आहे. पहा, एवढा शॉर्टकट नियम आहे, समजून जाईल तुम्हाला. एक उदाहरण दिलं तरी समजून जाईल. पहा, मी म्हटलं दे you and I are going to market. अशा वेळेस पहा, लक्ष द्या, हे समजणं महत्वाचं आहे. उदाहरण देत आहे. हे वाक्य, या वाक्यामध्ये हा आहे थर्ड पर्सन, हा थर्ड पर्सन आहे, हा सेकंड पर्सन आहे आणि हा फर्स्ट पर्सन आहे. मग वाक्याची फॉर्मेशन आपल्याला कशा पद्धतीने पाहिजे, 2, 3, 1 या पद्धतीने पाहिजे. म्हणजे यूला आपल्याला काय करावं लागेल, समोर आणावं लागेल. मग हे वाक्य इथं चुकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग हे वाक्य कसं बरोबर होईल, यू दे and I are going to market. चांगला सेन्स देत आहे म्हणून अशा पद्धतीने येऊ शकते. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. हा नियम तुम्हाला समजला असेल, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम. ओके, चला 5व्या क्रमांकाचा रूल आहे, 5व्या क्रमांकाचा हा रूल आहे. पहा, ज्यावेळेस बी आपण तुलना करत असतो, ज्यावेळेस बी आपण तुलना करणार,
तर त्या तुलना करत असताना दोन सेम केस मध्ये झाली पाहिजे. जसं की सब्जेक्टिव्ह केसची तुलना सब्जेक्टिव्ह केस सोबत, ऑब्जेक्टिव्ह केसची तुलना ऑब्जेक्टिव्ह केस सोबतच. ओके, जर मी म्हटलं शी सेम नियम देत आहे, सेम केस असेल तर सेम केस असेल तर त्याची तुलना करावी. सेम केसची तुलना करावी, सेम केसची तुलना करावी अशा पद्धतीने करायचं. ओके, बस एवढं जरी समजलं. सेम केस कोणत्या आहे, सेम केस आपण पाहिलेलं आहे. मग मी म्हटलं वाक्य देतो तर समजून जाईल तुम्हाला. मी म्हटलं शी इज क्लेवर दॅन मी. हे वाक्य वाचायला आपल्याला सोपं वाटते, हे वाक्य वाचायला आपल्याला एकदम बरोबर वाटते, काहीही प्रॉब्लेम वाटत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, काय वाटते तुम्हाला, शी इज क्लेवर दॅन मी. आता हे शी आहे सब्जेक्टिव्ह केस, शी काय आहे सब्जेक्टिव्ह केस, आणि येणारा काय आहे ऑब्जेक्टिव्ह केस आहे. मग याची तुलना लक्ष द्या, सब्जेक्टिव्ह केसची तुलना आपल्याला सब्जेक्टिव्ह केस सोबतच करायची आहे आणि ऑब्जेक्टिव्ह केसची तुलना आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केस सोबतच करावी लागते. तर लक्ष द्या, हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे, हा सब्जेक्टिव्ह केस आहे. तर हे सब्जेक्टिव्ह केस असेल तर इथं बी आपल्याला सब्जेक्टिव्ह केसच घ्यावं लागेल, हे घेण्याचं काम नाही. ओके, म्हणजे ते वाक्य चुकलं मग कशा पद्धतीने वाक्य बरोबर होईल. सेन्स तुम्हाला वाटत आहे बरोबर आहे, परंतु सेम केसची तुलना होत असते विद्यार्थी मित्रांनो. शी इज क्लेवर दॅन आय अशा पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने हे वाक्य बरोबर होईल. आणखी एखादं उदाहरण घेऊ. यू आर टॉलर दॅन मी. टॉलर दॅन मी अशा पद्धतीचं वाक्य दिलेलं आहे. मग तुम्हाला वाटायला सोपं वाटतं, यू आर टॉलर दॅन मी, तू माझ्यापेक्षा उंच आहे. मग लक्ष द्या, एकाची तुलना दुसऱ्यासोबत करत आहे, परंतु हा जो केस आहे हा सेकंड सब्जेक्टिव्ह केस आहे, सब्जेक्टिव्ह केस आहे. तर इथे येणारा जे बी आहे हे ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये येते. मग ऑब्जेक्टिव्ह केस येणार का इथं, नाही. तर मग इथं काय करावं लागेल तुम्हाला, आय करावं लागेल, त्यावेळेस ते बरोबर होईल. क्लिअर आहे इथपर्यंत. हा झाला 5वा नियम. ओके, समजलं असेल तुम्हाला. चला मग समोरचा पार्ट आपण आणखी प्रोनाउनचा पाहायचा आहे. तर आज हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया अतिशय महत्त्वाचे रूल्स घेऊन. ओके, प्रोनाउन संपूर्णपणे आपल्याला क्लिअर करायचा आहे. धन्यवाद.